नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मराठी टाइम्स. 2024 ची सांगली लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या निवडणुकापैकी एक ठरली. महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील रिंगणात होते, तर महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात बराच काळ पेच निर्माण झाला होता. अखेर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपेक्ष उमेदवारी दाखल करत बंडखोरी केली आणि इतिहास घडवला. सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रथमच एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवत त्यांनी राजकीय इतिहासात वेगळी नोंद केली. निकालात विशाल पाटील यांना 5,71,666 मते मिळाली, तर भाजपचे संजय काका पाटील यांना 4,71,613 मते मिळाली. विशाल पाटील यांनी तब्बल 1,53,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. या विजयामागे सहानुभूतीची लाट, स्थानिक नेतृत्वावरील विश्वास, महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा आणि संजय काका पाटील यांच्या विरोधातली नाराजी ही प्रमुख कारणे मांडली गेली. मात्र या निवडणुकीतील एक विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व महायुतीचे आमदार करत होते, त्या मतदारसंघामधूनही विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले. यावरून केवळ पक्षीय समीकरणांपेक्षा मतदारांनी व्यक्ती, नेतृत्व आणि त्यावेळी निर्माण झालेल्या अपेक्षावर अधिक विश्वास दाखवल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत होते. विशेष म्हणजे सांगली, पलूस, कडेगाव, मिरज, तासगाव, कवटेमंकाळ, जत आणि विशेषतः खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले. खानापूर आटपाडी मतदारसंघातून मिळालेली सुमारे 35,000 मतांची आघाडी त्यांच्या विजयातील सर्वात महत्वाच्या आधारापैकी एक ठरली. अनेक मतदारांनी बदलाच्या अपेक्षेने आणि अधिक लोकाभिमुख नेतृत्वाच्या विश्वासावर त्यांना भरघोस मते दिली होती. मात्र निवडणुकीला 2 वर्षे उलटल्यानंतर आता याच भागातून वेगळे चित्र समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आटपाडी तालुक्यातील अनेक नागरिकांमध्ये खासदार विशाल पाटील यांच्याविषयी नाराजी वाढत असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर काही नागरिकांचा आरोप आहे की निवडणुकीच्या काळात ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. काही नागरिकांचे म्हणणे आहे की खासदार संसदेत प्रभावीपणे प्रश्न मांडतात, भाषणे करतात आणि विविध विषयावर आवाज उठवतात. मात्र मतदारसंघात नियमित जनसंपर्क, नागरिकांशी संवाद आणि स्थानिक प्रश्नावर प्रत्यक्ष उपस्थिती याबाबत अपेक्षित सक्रियता दिसत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. आटपाडी तालुक्यातील काही नागरिकांचा दावा आहे की खासदार तालुक्यात येतातही, परंतु त्यांच्या भेटींची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे खासदार कुठे आहेत असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे. याच कारणामुळे 2024 मध्ये संजय काका पाटील यांच्या विरोधात व्यक्त झालेली नाराजी आता काही प्रमाणात विशाल पाटील यांच्या बाबतीत ही व्यक्त होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेषतः खानापूर आटपाडी मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य दिल्यानंतरही या भागाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची भावना काही नागरिक व्यक्त करत आहेत. निवडणुकीत ज्या विश्वासाने मतदारांनी साथ दिली त्याच विश्वासाला तडा जाऊ नये अशी अपेक्षा अनेकांकडून व्यक्त होत आहे. आम्हाला केवळ संसदेत बोलणारा नव्हे तर गावोगावी फिरून लोकांशी संवाद साधणारा, प्रश्न ऐकणारा आणि कामे करणारा खासदार हवा होता, असे मत काही मतदारांकडून व्यक्त केले जात आहे. मात्र दुसरीकडे खासदार विशाल पाटील यांचे समर्थक हे सर्व आरोप फेटाळून लावत आहेत. त्यांच्या मते खासदार संसद, मंत्रालय आणि विविध विकास कामांच्या पाठपुराव्यात व्यस्त असून अनेक महत्वाच्या प्रश्नावर त्यांनी प्रभावी भूमिका घेतली आहे. त्यामुळे केवळ प्रत्यक्ष भेटींच्या आधारे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही असे समर्थकांचे म्हणणे आहे. एकंदरीत 2024 मध्ये विक्रमी मताधिक्य देऊन विजय केलेल्या मतदारांमध्ये आज अपेक्षा आणि वास्तव यामधील अंतर वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही भावना प्रत्यक्षात कितपत व्यापक आहे याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी स्थानिक पातळीवरील चर्चा आणि राजकीय घडामोडीमुळे हा विषय चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये या भावना
कितपत परिणामकारक ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या विषयावर तुमचे मत काय? आटपाडी आणि खानापूर भागातील जनतेमध्ये खरोखरच नाराजी वाढत आहे का, की हा केवळ राजकीय आरोप आहे? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.